आज आपण आपलं जे 8वं प्रकरण आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक हे सुरू करणार आहोत. तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सुरू करताना आपण थोडासा मागील जे आपले 2 चॅप्टर आहेत त्यांचा थोडा आढावा घेऊया. त्याच्यामध्ये आपला जो 6वा चॅप्टर होता तो होता नागरी सहकारी बँक आणि 7वा चॅप्टर जो आपला होता तो होता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि आपला जो 8वा चॅप्टर आहे तो आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. तर ह्या तिन्ही चॅप्टरमध्ये 2 चॅप्टर जे आहेत त्याच्यामध्ये परीक्षेला काहीही ओमिट केलेलं नव्हतं, पण जो आपला 8वा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये ह्या चॅप्टरमधले परीक्षेला फक्त अर्थ, व्याख्या आणि कार्य येणार आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची. बाकी ह्याच्यामधलं समस्या आणि समस्यांवरील उपाय आपल्याला परीक्षेला विचारणार नाहीत. तर तुम्हाला माहिती आहे नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ह्या नागरी सहकारी बँक ही गाव पातळीवर काम करते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हा पातळीवर काम करते. मग महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बऱ्याच वेळा बोललेलो आहे की भारत हा शेतीप्रधान देश आहे. कृषी उद्योगाचे स्वरूप हंगामी असते. त्याच्यानंतर पुढे काय? एकदा तो हंगाम संपला की मग शेतकऱ्यांनी काय करायचं? मग अशा वेळेस याच्यासाठी तरतूद म्हणून ही नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सुरू झालेल्या आहेत. तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रातील शिखर बँक आहे. तुम्हाला जोड्या हा प्रश्न नक्की विचारतात. शिखर बँक आणि ऑप्शन दिले असतील महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा नागरी सहकारी बँक. मग अशा वेळेस तुम्ही शिखर बँकचं आलं तर तुम्ही लिहिणार आहात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. समजलं? मग महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला आपण शिखर बँक म्हणतो. तर त्याच्यामध्ये बघा तिला शिखर बँक्स म्हणजे अपेक्स बँक असे म्हणतात. सन 1914 मध्ये मॅकलेगन समितीने भारतात शिखर सहकारी बँकेची आवश्यकता प्रतिपादन केली. प्राथमिक सहकारी संस्थांना मध्यवर्ती सहकारी बँकांच्या सहकार्याने कर्जाची गरज पूर्ण करण्याकरता त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता ही शिखर बँक स्थापन करण्यात आलेली आहे. आणि शिखर बँक जी आहे, राज्य सहकारी बँक जी आहे ती राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा संघ असतो. कशी स्थापन होती महाराष्ट्र राज्य सहकारी बँक? तर सगळ्या जिल्ह्यातल्या ज्या बँका आहेत त्यांचा एक संघ म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक होय. मग पालघर जिल्ह्यातली एक, नंतर ठाणे जिल्ह्यातली एक, पुणे जिल्ह्यातली एक, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा असे हे जे जिल्हे आहेत या सगळ्या जिल्ह्यांची मिळून एक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असते. तर आपण सगळ्यात पहिले महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा अर्थ बघणार आहोत. सहकारी तत्वावर राज्यातील कृषी व्यवसायाचा सर्वांगीण समतोल विकास व्हावा म्हणून कृषी पतपुरवठा करणाऱ्या राज्यातील सर्वोच्च सहकारी बँकेला राज्य सहकारी बँक असे म्हणतात. राज्य सहकारी बँक सगळ्यांना कृषी क्षेत्राचा कृषी पतपुरवठा करत असते. राज्यातील सहकारी चळवळीचा समतोल विकास घडवून आणणे हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विकास झाला पाहिजे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. आणि सहकारी चळवळ आणि रिझर्व्ह बँक, नाबार्ड यांच्यातील महत्त्वाची दुवा म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक काम करते. राज्यातील सहकारी संस्थांना पतपुरवठा करणारी राज्यातील सर्वोच्च सहकारी संस्था म्हणजे राज्य सहकारी बँक होय. ही जी बँक आहे ती आपल्या राज्यातील सगळ्या संस्थांना पतपुरवठा करते, जिल्हा मध्यवर्ती संस्थांना, आणि ती आपलं काम करते म्हणून तिला आपण शिखर बँक असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण त्याची व्याख्या बघणार आहोत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची. आणि व्याख्या जी आहे ती आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार आपण व्याख्या बघणार आहोत. बघा, शिखर बँक म्हणजे ज्या संस्थेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात असेल, ज्या संस्थेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात असेल, सदस्य म्हणून तिच्याशी संलग्न असलेल्या संस्थांच्या मुख्य उद्दिष्टांचे संवर्धन करणे तसेच त्यांना सुविधा आणि सेवा पुरवणे हा तिचा मुख्य उद्देश
असेल. महाराष्ट्र राज्याचा मुख्य उद्देश आहे की सर्व आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संस्थांना सेवा देणे, त्यांना सुविधा पुरवणे आणि निबंधकाने जी संस्था शिखर संस्था म्हणून वर्गीकृत केलेली असेल अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. बरं, तुम्ही सेवा देताय, तुम्ही सुविधा पुरवताय, तेवढं करून चालणार नाहीये, तर आपल्याला निबंधकांनी सुद्धा तुम्हाला शिखर संस्था म्हणून तुमच्या शाखेचं वर्गीकृत तुमचं त्यांनी निबंधकांनी तुम्हाला पूर्ण परवानगी दिली पाहिजे, त्यांनी तसं तुम्हाला प्रमाणपत्र दिलं पाहिजे, मगच तुमची ही महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था स्थापन होते. हा आहे आपलं महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार वाक्य. तर तुम्ही आता काय करणार आहात? महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था 1960 नुसार ही जी व्याख्या आहे ती तुम्ही बघणार आहात, ती तुम्हाला लिहायची आहे, पाठांतर पण तीच करायची आहे. आता बघा, आपण नागरी सहकारी बँकेची कार्य, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्य आपण बघितलेली आहेत, आपण चर्चा केलेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही तुमच्या वहीत सुद्धा ती लिहिलेली असणार. आता आपल्याला राज्य सहकारी बँकेची कार्य बघायची आहेत. तर राज्य सहकारी बँकेची एकूण 10 कार्य आहेत, त्यातली 3 कार्य आपण आज बघूया आणि बाकीची जी कार्य आहेत ती मी नंतर त्याची चर्चा करणार आहे, नंतर डिस्कस करणार आहे. तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे. बघा, तुमच्या एक लक्षात येतंय का, आपण ज्यावेळेस नागरी सहकारी बँकेची कार्य बघितली होती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्य बघितली होती, ठेवी स्वीकारणे हे कार्य तिन्ही संस्थांच्या बँकांमध्ये आलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला बोललेली बघा मागच्या लेक्चरमध्ये की मी तुम्हाला तिन्ही चॅप्टरच्या मिळून एकदाच नोट्स देईल. मग मी तुम्हाला तेच सांगते की ठेवी स्वीकारणे हा तिन्ही बँकेचं कार्य आहे. मग कुठल्याही बँकेचं कार्य येऊ द्या, ठेवी स्वीकारणे हा आपण पॉईंट लिहू शकतो. मग महाराष्ट्र राज्य सहकारी बँक काय करते? राज्य सहकारी बँक आपल्या सभासद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून, बिगर सभासदांकडून व कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांकडून ठेवी स्वीकारते. जिल्हा परिषद, शैक्षणिक संस्था, नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पण ठेवी स्वीकारते. राज्य सहकारी बँक मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करते. हे त्याचं अत्यंत महत्त्वाचं पॉईंट आहे, ठेवी स्वीकारणे. म्हणजे ही बँक फक्त सभासदांकडूनच ठेवी नाही स्वीकारत, तर बिगर सभासद, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्याकडून सुद्धा ठेवी स्वीकारते आणि आपलं काम करत असते. आणि ही बँक, राज्य सहकारी बँक, ठेवी स्वीकारून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करते. बघा, नागरी सहकारी बँकेला पतपुरवठा कोण करतं? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पतपुरवठा कोण करतं? महाराष्ट्र राज्य सहकारी बँक करते. मग महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला करते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नागरी सहकारी बँकेला करते. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नागरी सहकारी बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्यामधील काय आहे? दुवा आहे. आपल्याला गालेल्या जागामध्ये विचारणार आहे. आता बघा, हे झालं आपलं पहिलं कार्य, ठेवी स्वीकारणे. आपलं दुसरं कार्य आहे सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करणे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे की त्या ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था आहेत त्यांना कर्ज पुरवठा करतात. बघा, राज्यातील सहकारी प्रक्रिया संस्था, ग्राहक सहकारी संस्था, सहकारी खरेदी विक्री संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, औद्योगिक संस्था यांना जर कर्जाची गरज असेल तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक त्यांना कर्ज पुरवते. म्हणजे हे सुद्धा तिचं कार्य आहे की ज्या संस्था आहेत त्यांना कर्ज पुरवठा करणे. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे, कर्जाच्या वापरावर देखरेख व नियंत्रण ठेवणे. तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ज्यावेळेस आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्ज पुरवठा देते
तर त्या कर्ज पुरवठ्यावरती देखरेख ठेवत असते, नियंत्रण ठेवत असते. म्हणजे आज आपण फक्त 2च पॉईंट बघितले. वास्तविक पाहता मी तुम्हाला सांगितले आपण 3 पॉईंट बघूया, पण नको 3 पॉईंट नको आता मग, कारण मी आता जे तुम्हाला समोर ठेवलेले राज्य सहकारी बँकेची कार्ये, त्याच्यामध्ये मी ही 2च कार्य आहेत आता, म्हणून मी ही 2च डिस्कस करते आणि पुढची जी कार्य आहेत ती आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. पण आता विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, तुमच्याशी थोडं हितगुज करायचं आहे की आपले जवळजवळ आता अर्ध पोर्शन पूर्ण झालेलं आहे, अर्ध्यापेक्षा जास्त पोर्शन पूर्ण झालेलं आहे. तुमचा अभ्यास किती झाला हे सुद्धा मला माहिती नाही आहे. त्यासाठी आपल्याला टेस्ट घ्यायच्या आहेत, ऑनलाईन टेस्ट घ्यायच्यात. त्याच्यानंतर समजा तुम्ही 10-10चा ग्रुप केला आणि तुम्ही समजा स्वतःचे पेपर स्वतः थोडे हाताळले पेपर, आणि तुम्ही जर 10-10चा ग्रुप म्हणजे आपण जसं मागच्या वर्षी आपण केलं होतं की तुम्हाला प्रोजेक्ट नाही, तुम्हाला नाही, तुमच्या बॅचचं नाही येते, 12वीला होते प्रोजेक्ट, तुम्हाला आता तुमची 11वीची म्हणजे आता नवीन फ्रेश बॅच आहे, तुम्हाला सांगण्यात काय फायदा नाही ते. तर मला तुम्हाला सांगायचं काय की आपलं निम्म्यापेक्षा जास्त पोर्शन पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा, सहकाराचा चांगला अभ्यास करा आणि चांगल्या मार्काने पास व्हा. दुसरं म्हणजे आता ही जी राज्य सहकारी बँकेची 2 कार्य आपली झालेली आहे, अर्थ आहे, व्याख्या आहे, वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहा. आणि याच्या आधीचे जे आपले चॅप्टर झालेले आहेत त्याच्या ज्या ऑब्जेक्टिव्ह आहेत ते सगळे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही सोडवत असालच, तुम्ही सगळे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते तुम्ही करत असालच. आपल्या ऑब्जेक्टिव्हची जी आपली सेपरेट नोटबुक आहे त्यामध्ये तुम्ही ते लिहित असणार ऑब्जेक्टिव्ह, बरोबर. मग आता आपण जे 7 प्रकरणं बघितलेली आहेत त्यातलं एक आपलं बाकी आहे पत्रव्यवहाराचं, बघू. जर माझी फार अशी एक इच्छा आहे की मला ते पत्रव्यवहाराचं जे आहे ते तुम्हाला ब्लॅकबोर्डवर सगळं लिहून दाखवायचं आहे. पण समजा आपलं लॉकडाऊन नाहीच, म्हणजे आपलं कॉलेज नाहीच सुरू झालं, तर मी घरूनच ब्लॅकबोर्डवरती तुमचे पत्रव्यवहाराचा तो धडा पूर्ण करून घेईल, कारण आपल्याकडे पर्याय नाही दुसरा. कारण आपल्याला पुढचं टाईमटेबल काहीच माहिती नाही आहे की आपण कसं करणार आहोत, काय करणार आहोत, कशा पद्धतीने करणार. जसे प्रश्न तुमच्यासमोर आहेत तसेच प्रश्न आमच्या शिक्षकांसमोर सुद्धा आहेत. पण तरीही आपण आत्तापर्यंत आपली ही जी बॅच आहे, आपण जूनपासून ते सप्टेंबरपर्यंत आपण एकमेकांना ऑनलाईन भेटत आहोत. तुम्हाला आम्ही भेटतोय पण आम्हाला तुम्ही भेटत नाही आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला खूप मिस करतो, तुमची खूप आठवण येते. कॉलेजमध्ये जे आम्ही जातोय, शिक्षक आम्ही कॉलेजमध्ये जातोय सगळे, तर तिथे गेल्यानंतर पण कॉलेजमध्ये ते वर्ग शांत, मग ते आम्हाला सुद्धा करमत नाही. तिथे गेल्यानंतर तुमची सगळ्यांची फार आठवण येते, सगळ्यांची. तुमचा तो आवाज, तुमची गडबड, मस्ती, कधी कधी मारामारी, लेक्चर बंक करणं, ह्या सगळ्या मजा, परत आम्हाला विद्यार्थ्यांना हँडलिंग करणं, कधी पनिशमेंट करणं, कधी रागावणं, कधी वेगवेगळे आपले उत्सव आपण साजरे करायचो कॉलेजमध्ये, वेगवेगळे डेज होते, वेगवेगळ्या स्पर्धा होत्या. हे सगळं आम्ही पण खूप मिस करतो. आम्हाला सुद्धा कंटाळा येतो कॉलेजला गेल्यावर, कारण आमचे जो जिवंत झरा आहे म्हणजे आमचे विद्यार्थी ते आम्हाला भेटत नाहीत. तर आम्हाला सुद्धा तुमची खूप आठवण येते, पण आपण रिस्क घेऊ शकत नाही, आपण काहीही करू शकत नाही. कारण तुम्ही जर बातम्या बघत असाल तर ज्या लस येतात त्या लससुद्धा सक्सेसफुल होत नाही आहेत. तिसऱ्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यापर्यंत येतात आणि तिसऱ्या टप्प्याला नंतर त्या सगळ्या लस फेल जातात. म्हणून आपल्याला सध्या तरी अजून ऑनलाईनच भेटायचं आहे, ऑनलाईनच लेक्चर आपल्याला घ्यायचे आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला मी जे हे शिकवलेलं आहे ते तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहा, आणि जसजसं आपला एक एक प्रकरण होईल तर तुम्हाला आता काय पर्याय नाही आहे. तुम्ही स्वतः एकेका प्रकरणाचे धड्याखालचे जे क्वेश्चन्स आहेत तेच करा. परीक्षेला 101% जास्तीत जास्त पोर्शन हे धड्याखालच्या प्रश्न उत्तरांचंच असतं. त्यामुळे तुम्ही त्याचा जर अभ्यास करत राहिलात तर काहीच काळजी करू नका. तुम्ही अत्यंत एकदम तुम्ही स्मूथ एक्झाम देऊ शकता, असं जरी अभ्यास केला तरी, कारण आपल्याकडे पर्याय नाही आहे दुसरा. आणि परीक्षेचा वेळ पण काय ते पण आम्हाला काहीच माहिती नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जे आपलं चालू आहे त्या अशाच पद्धतीमध्ये अभ्यास करत राहा. आमच्याशी तुम्ही संवाद साधत राहा आपल्या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातूनच, आणि अभ्यास करत राहा. कारण परीक्षेचं बहुतेक तरी
परीक्षा तुमची पुढे नाही ढकलणार आहेत. परीक्षा बहुतेक वेळेवरच होईल. पोर्शन 25% किती बरंचसं पोर्शन आपलं कमी केलेलं आहे, तरी पण मला नाही वाटत तुमच्या परीक्षा पुढे ढकलल्या जातील. माझ्या अंदाजाप्रमाणे माझं फक्त मत आहे हे स्वतःचं, की तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या आपल्या त्याच वेळेनुसार होतील. फेब्रुवारी मार्चमध्ये असा एक अंदाज आहे. ज्या अर्थी पोर्शन कमी केले त्या अर्थी आम्हाला पण काही अजून माहिती आलेली नाही आहे बोर्डाकडून, पण असा अंदाज आहे एवढं पोर्शन कमी केलं म्हणून. म्हणून तुम्ही अभ्यासाला लागा. आता ऑक्टोबर महिना आलेला आहे आणि दिवाळीपर्यंत जवळजवळ आपलं सगळं पूर्ण होतं आणि दिवाळीनंतर आपण फक्त प्रिलियमसाठी भेटतो हे तुम्हाला माहिती आहे. मग आता ते सगळं कसं आहे काय आहे ते चित्र तर आपल्याला माहिती नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे, तुम्ही सगळ्यांनी जे ज्या ज्या प्रकारे आपला अभ्यास होतो आहे त्या प्रकारे तुम्ही अभ्यास करा. मग आणि आता मी हे जे तुम्हाला अर्थ व्याख्या शिकवलेले आहे हे तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहा आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्या. आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आपली जी देवी आहे दुर्गादेवी तुम्हाला यश, कीर्ती, आरोग्य सगळं लाभो. आणि आता बघा तुम्हाला माहिती असेल की अजूनही गणपतीत पण आपल्याला असं वाटलं आपला गणपती बाप्पा करोना नेईल, पण करोना काय गेला नाही. आता आपण आपल्या दुर्गादेवीकडे आपल्या ह्या ज्या आपल्या अष्टभुजा देव्या आहेत त्यांच्याकडे आपण प्रार्थना करू की आता तरी हा करोना जाऊ दे आणि लवकरच सगळं पूर्वीसारखं पूर्ववत होऊ दे देवी माते, अशी आपण देव्याकडे प्रार्थना करू. आणि आपण आपलं आजचं हे लेक्चर इथे थांबूया. थँक्यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी. बंद का नाही होते? झालं. थँक्यू.